नमस्कार मंडळी, मी श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचे व्हिडिओ तुम्हाला खूप छान सुखाचे आनंदाचे जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कार्तिकी महिन्यानंतर मार्गशीर्ष हा महिना सुरू होतो. मार्गशीर्ष हा 9वा महिना आहे. हिंदू धर्मात हिंदू धर्मामध्ये 12 महिने प्रत्येक देवांना समर्पित आहेत. त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यातलंही तितकीच महत्त्व आहे. मार्गशीर्ष हा महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी समर्पित आहे. आणि हा मार्गशीर्ष महिना 21 नोव्हेंबर पासून सुरू झालेली आहेत आणि 18 डिसेंबरला या महिन्याच्या समाप्ती होणार आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्त्रिया महालक्ष्मी मातेच्या व्रत करतात. या व्रताच्या पालन केल्याने भक्तांना देवी लक्ष्मी कृपा यासोबतच ऐश्वर्य, यश, समृद्धी प्राप्त होतो. आणि म्हणून प्रत्येक घरातली स्त्री आपल्या घरच्या प्रगतीसाठी, घरच्या सुखासाठी दर गुरुवारी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करत असतात. हा व्रत केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होतो. तसेच कुटुंबाशी भरभरून प्रगती देखील होत असतो. या वर्षी 2025 मध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार आलेले आहेत आणि उद्या 27 नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. उद्या तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातली पहिला गुरुवारी उपवास नाही केला तरी चालेल, परंतु सकाळीच घरच्या उंबरवट्यावर देवा ही वस्तू ठेवल्याने एक रात्रीत आयुष्याचा सोना होईल. 7 पिढ्यांच्या दरिद्र्या नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल. घरच्या मुलांच्या प्रगतीच्या अगदी भरभरून प्रगती होईल. कर्जातून मुक्त मिळेल. तर अशी कोणती वस्तू आहेत जी दाराच्या उंबरवट्यावर ठेवायचे आहे याबद्दलच संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहोत. त्याच्याबरोबर मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारी कोणत्या नियमाने पालन करावे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातला प्रत्येक गुरुवारी करायचा आहे. कारण प्रत्येक गुरुवारला एक विशेष महत्त्व असतं. हा प्रत्येक गुरुवारी धनाच्या देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणून लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या घरात स्थिर स्वरूपात वास करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर ते करायचे आहेत. म्हणून पहिल्याच गुरुवारी नाही तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो करायचा आहे. गुरुवार हा बृहस्पती, देवा श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूशी
विधीपूर्वक पूजा केल्याने आपल्या कुंडलीतला बृहस्पती हा बलवान होतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला बृहस्पती हा बलवान असतो त्या व्यक्तीला कधीही अपयश येत नाही. त्या व्यक्तीच्या जीवनातला खूप प्रगती होतो. त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळतो आणि आर्थिक स्थिती आहे तर ती देखील मजबूत होतो असतो. आणि जर तुमच्या कुंडलीतला गुरु ग्रह हा कमकवत असेल, कमजोर असेल तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपयश तो आपल्याला सतत पैशांची आर्थिक चणचण जी आहे तर ती सुद्धा जाणवत असतो. सतत पैशांची अडचणी येतात. म्हणून गुरुवारच्या दिवशी आपण विशेष उपाय जर केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात. तसेच जीवनातल्या सर्व समस्या या देखील दूर होतात. आणि मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवार घरातली स्त्री हा उपाय जर केला तर त्यांच्या फळ हे संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होत असतो. आणि म्हणून आपल्याला उद्या हा जो उपाय आहे तर हा सकाळी 12 वाजेच्या अगोदर करायचे आहे. 12 वाजेच्या अगोदर आपल्याला ही जो एक वस्तू आहे तर ही आपल्या घरच्या उंबरठ्यावरती ठेवायचे आहे. ज्या घरातली स्त्री हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारी आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. कारण आपल्याला सर्वांच्या माहिती आहे की मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या पूजा करत असतो. त्यामुळे बघा, धन प्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अतिशय महत्त्व आणि शुभ मानला जातो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील, आलेली पैसे हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, घरच्या भरभराट होत नसेल किंवा तुमच्या एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय तर तसा पैसे येत नसेल किंवा पैसे आलं तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल, म्हणजेच घरामध्ये पैसे टिकत नसेल, तर या सर्व कारणामुळे समजते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही. घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसे असणं असं होत नाही, तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणं सुद्धा तितकेच महत्त्व आहे. किंवा आपल्याला आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये एकामेकांमध्ये प्रेम ऐकावं असणे, एक प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणं खूप गरजेचे आहे. जेव्हा असं सगळं वातावरण आपल्या घरामध्ये असते तर त्यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हणतात. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पैसे तर हवे आहे, परंतु त्याच्यासोबत घरातली वातावरण जे हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकेच महत्त्व आहे. आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारी प्रत्येक महिलांनी या गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून करायच्या आहे. कारण काही दिवसांच्या महत्त्व हे खूप जास्त असतो. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात. आणि त्यामुळे पहा, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारी केलेला उपाय हे कधीच वाया जात नाही. या उपायाचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतो.
हो, या उपायामुळे आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जो आहे तर ते घडत असतात आणि म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या अवश्य करायचा आहे. हा उपाय केल्याने घरातले वाद विवाद कलह देखील दूर होतात आणि घरात लक्ष्मी येण्याच्या सर्व मार्ग हे देखील मोकळा होतात आणि घरात अखंड लक्ष्मी वास करू लागते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे आणि घरातली स्त्रियांना शक्य झाला तर आवर्जून व्रत करण्याच्या आहेत. मुली असतील म्हणजे विवाहित मुली असतील किंवा विवाहित स्त्री असतील, कोणीही हे व्रत जे आहे तर ते करू शकता. अगदी विधवा स्त्री असेल तरी ती सुद्धा हे व्रत जो आहे तर ते करत असते. प्रत्येकाला उद्या व्रत करायचा प्रयत्न करायचे आहेत आणि व्रत असेल तसं आपण केस धुवायच्या नाही, उद्या फरशी वगैरे पुसायच्या नाही. आदल्या दिवशीच तुम्ही हे सगळ्या गोष्टी उरकून घ्यायच्या आहे. यामुळे आपल्या कुंडलीतलं गुरुग्रह आहे तर ते कमकत होतं आणि स्त्रियांना कुंडलीतला गुरुग्रह हा तिच्या पतीच्या आणि मुला संबंधित असते. त्यामुळे त्याची प्रगती ही सुद्धा खुटत चालतं. म्हणून जरा तुम्हाला उद्या उपवास असेल तरी सुद्धा तुम्हाला केस धुवायच्या नाही. तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे आजच्या केस जे आहेत तर ते धुवायच्या आहे, आदल्या दिवशी धुवायचे आहे. उद्या फक्त तुम्हाला स्वच्छ स्नान जो आहे तर ते करायचे आहेत. स्नान करून झाल्यानंतर नाही आपल्याला घराला संपूर्णपणे झाडू मारून घ्यायचे आहे. उद्या तुम्हाला चुकून सुद्धा घरच्या फरशी पुसायच्या नाही. जरा गुरुवारी असेल, उपवास असेल, लक्ष्मीच्या पूजा आपण करणार असेल तरी सुद्धा तुम्हाला घरच्या फरशी ही अजिबात पुसायच्या नाही. कारण गुरुवारी फरशी जी आहे तर ती पुसली जात नाही. जर आपण गुरुवारी फरशी पुसली तर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी येत धनहानी जी आहे तर ती होत नसतो. म्हणून हिंदू धर्मशास्त्रानुसार गुरुवारी फरशी जी आहे तर ती पुसू नये. म्हणून तुम्हाला आजच फरशी पुसून घ्यायची आहे. त्यानंतर देवघरातल्या देवीच्या तुम्हाला विधिवत पूजा अर्चा जी आहे तर ते करून घ्यायचे आहे. धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण जे आहे प्रसन्न करायचे आहे आणि यानंतर लगेच तुम्हाला घरच्या उंबरवट्यावर हे उपाय जो आहे तर करायचे आहेत. जे आपल्या घरच्या मुख्य दरवाजा असतो तर जे उंबरवटा आहे तर त्या उंबरवट्याला तुम्हाला उपाय करायचा आहे. या उपाय करण्यासाठी एक तांब्याचा कलश भरून घ्यायचे आहे. त्या कलशामध्ये शुद्ध पियाचे पाणी भरवायचे आहे आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चम्मचभर हळद टाकायचे आहे. जर तुमच्याकडे गंगाजल असेल, गोमूत्र असेल तर ते सुद्धा टाकू शकतात तरी सुद्धा चालेल. आणि यानंतर तुम्ही जो आहे पाणी आहे तर ते तुम्हाला आपल्या घरच्या जे मुख्य प्रवेशद्वारावर उंबरवट्यावर आणि बरेच बाहेर शिंपडायचे आहे. एक स्वच्छ कपडा घेऊन हे तुम्हाला पुसून काढायचे आहे. कारण आपल्या घरचा मुख्य दरवाजा जो आहे तर ते आपल्या घरच्या सर्वस्व असतो. तिथूनच सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, लक्ष्मी अलक्ष्मी, गरीब दरिद्रता जी आहे तर ती येत असतो. आणि गुरुवारच्या दिवशी घरच्या मुख्य दरवाजावरती असं पाणी शिंपडायचं, तेव्हा घरातली
गरिबी, दरिद्रता, लक्ष्मी, वाईट शक्ती जी आहे तर ती निघून जाते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करते. आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी साक्षात धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. आणि म्हणूनच आपल्याला उंबरवट्यावरती असं हळदीचे पाणी जो आहे तर ते आवर्जून शिंपडायचे आहे. यानंतर आपल्याला एक वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये गंगाजल, गोमूत्र तसेच गुलाबजल पाणी टाकून त्या हळदी तुम्हाला पेस्ट करायची आहे, किंवा फक्त हळदी आणि पाणी टाकून तुम्ही पेस्ट बनवायला तरी सुद्धा चालेल. आणि या हळदीचे लेपन तुम्हाला घरच्या उंबरवट्यावर करायचे आहे. हळदीचे लेपन कसं करतात हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे, कारण आपण प्रत्येक जण अमावस्या, पौर्णिमा तसे गुरुवारी हळदीचे लेपन करत असतो. हळदीचे लेपन जे आहेत तर ते केल्याने देवी लक्ष्मी जी अति प्रसन्न होत असतो. त्यामुळे घरातली जी काही गरीब आहे तर ती कामयाची दूर होती. उंबरवट्यावरती हळदीचे लेपन केल्यानंतर तुम्हाला त्याच्या उंबरवट्यावरती कुंकुवाने डाव्या आणि उजव्या साईडला एक स्वास्तिक काढायचे आहे. स्वास्तिकमध्ये 4 बिंदू आणि कवड्याचे 2 लाईन घ्यायच्या आहे. तसेच उंबरवट्यावर मधोमध तुम्हाला कुंकुवाच्या लक्ष्मीच्या पावला काढायची आहे, किंवा लाल रंगाच्या रांगोळी असेल किंवा लक्ष्मीच्या पावले तुमच्याकडे छाछा असेल तर त्याच्या सुद्धा तुम्ही उंबरवट्यावर मधोमध लक्ष्मीच्या पावलं काढायच्या आहे. आणि त्यावरती थोडंसं हळदी कुंकू जो आहे तर ते अर्पण करायचे आहे. अक्षदा अर्पण करायच्या आणि एक फुलं तुम्हाला अर्पण करायचे आहे. यानंतर कुंकुवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक स्वास्तिक काढायचे आहे. आणि त्या स्वास्तिक खाली कुंकू आणि ओम विष्णवे नमः मंत्र तुम्हाला लिहायचे आहे. आणि या स्वास्तिकाला सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावायचे आहे. यानंतर काय करायचे आहे, एक तांब्याचा कलश घ्यायचे आहे किंवा स्टीलचा कलश घ्यायचे आहे. यामध्ये शुद्ध पियाचे पाणी भरायचे आहे आणि यामध्ये तुम्हाला 3 लाल रंगाच्या फुला टाकायच्या आहेत. आणि यानंतर एक मुठभर तांदूळ तुम्हाला एक प्लेटमध्ये ठेवायचे आहे. तांदूळावरती हा जो कलश आहे तर ते तुम्हाला ठेवायचे आहे. आणि जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो जी तुमची उजवी साईड असणार आहे तिथे तुम्हाला साईडलाच हा जो कलश आहे तर हे ठेवायचे आहे. त्या कलशाच्या शेजारी तुम्हाला एक वाटीमध्ये थोडीशी चणा डाळ आणि गूळ हे आहे तर ते सुद्धा ठेवायचे आहे. गुरुवारी चणा डाळ आणि गुळाला खूप महत्त्व आहे. हे दोन्ही वस्तू बृहस्पती संबंधित आहे. यामुळे एक वाटीमध्ये या 2 वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहे. तिथेच तुम्हाला उंबरवट्यावरती एक तुपाच्या दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे. मातीच्या पंती या किंवा कोणतेही घासाचे दिवा घ्यायचे आहेत. दुहेरी कापूसाच्या वात लावायच्या सुद्धा. गायच्या शुद्ध तूप नसेल तर तेल घालायचे आहे. आणि असा हा दिवा प्रज्वलित करून तिथे तुम्हाला उंबरवट्याच्या बाहेर डाव्या किंवा उजव्या साईडला लावायचा आहे. आणि दिवा हा डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका. फुलाच्या किंवा तांदूळाच्या असेल दोन्ही त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. जमिनीवर हा दिवा ठेवला तर आपली सेवा ही धरण्याच्या मातेला हे समर्पित होतं आणि या सेवेच्या कुठलेही फळ आपल्याला मिळत नाही. याच्या बरोबर घरच्या मुख्य प्रवेशद्वारावरच्या बाहेर अगदी छोटीशी रांगोळी सुद्धा तुम्हाला काढायची आहे. या रांगोळीवरती सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचे आहे. आणि यानंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला ह्या चणा डाळ आणि गूळ ते कलश जो आहे तर ते आपल्या उंबरवट्याच्या बाहेर ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे, ती चणा डाळ आणि गूळ जे आहे ते गाईला खाऊ घालायचे आहे. आणि जे पाणी असणार आहे ते तुम्हाला तुळशी सोडून तर कोणत्याही झाडाला तुम्ही टाकलं तरी चालेल.
असं तुम्ही करून घ्यायचे आहे. आणि कसं वाटलं तुम्हाला हे पूजाचं हे सगळं? ह्या प्रकारे पूजा मांडणी करायची नाही. पुढच्या गुरुवारी तुम्ही व्रत करून पूजा मांडणी आहे तर ते करू शकता, परंतु अशा अजिबात करू नये. मासिक धर्म वगैरे असलं तर तिथं सुद्धा तुम्ही हे करू नका. हे माझ्या हे तुम्हाला महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायच्या होतं. व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला आपल्या मित्रपरिवार सोबत जास्तीत जास्त शेअर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय. धन्यवाद.